बच्चों को खाना दो ना। काकांच्या जरी इधर आओ, पनीर अपना बोतल लेते आओ। तुला आवडलं पनीर कसं आहे? आवडलं पनीर कसं बना जी? अच्छा बना ना. साहिल इकडे बसतो काकाजवळ. बस चल इकडे ये. अरे यहाँ है तो जगह। दर के नहीं आप उधर बैठो ना। वो वहाँ नहीं बैठेगा, वो यही बैठता है बेटा. मैं चेयर पर अच्छा ठीक है तेरे को आप बस. बैठो चेयर पे। हाँ हाँ बस. अरे माँ को यहाँ बिठाओ ना जी। क्या अकेले बैठे हो? तो बसो ना। हो गए रेडी आप? जा. कुठे गेला साहिल? जा ना बुटे बिटे घाल तू. मोबाईल तुझा. हां जा रे ते. हॅलो कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे दुपारचे 12 आणि आता गेले आहे माझे मिस्टर साहिल आणि विराज कपडे घ्यायला गेले आहेत. तर ॲक्च्युली काल विराज सहज बोलला माझ्या मिस्टरांना की मला ना जीन्स नाही आहे. तर त्याच्याकडे आहे 1-2 जीन्स पण त्याला जशी पाहिजे ना अशी ते साईडला पॉकेट बिकेट तशी जीन्स नाही आहे बोलला. तर माझे मिस्टर म्हणले चल म्हणे आपण जाऊ, तुम्हाला मी घेऊन देतो म्हटले जीन्स. तर मग ते 3 जण गेले आहेत. साहिलला मी बळच पाठवलं आहे. साहिल जातच नव्हता. त्याला म्हटलं जा काकांबरोबर तू पण जा म्हटलं. तर 3 गेले आहे. माझे मिस्टर मला म्हणले तू पण चल. म्हटलं नको तुम्हीच जा 3 जण. तर मग आणि हो हा डे 2 आहे आणि कालचा डे 1 तुम्ही बघितला आहे. ॲक्च्युली काल तुम्ही बघितलं आहे बरेचसे व्हिडिओमध्ये साहिलचं थोडंसं वागणं, एकटा बसायचं जेवायला वगैरे नाही का, तो असं संघ बसत नाही. आणि माझ्या माहेरी सुद्धा तो काय करतो ताट वाढून घेतो आणि वरती जाऊन बसतो जेवायला. तो असं त्याला ते झालं म्हणजे तो असं एकटं खूप राहत होतो. त्याला आम्ही बळच त्याला असं धक्का मारून मारून ते व्हिडिओमध्ये घेतो, हसवतो बळच त्याला असं म्हणजे त्याला काय असं तो हे करतो मलाही काही समजत नाही करत. तरी पण मी त्याला काल खूप बोलले मी साहिलला काय रे म्हटलं तू एवढं तुझ्या वडिलांचं हे करतो म्हटलं. त्याने मला काय सुख दिलं म्हटलं. हा दारू तुझ्या समोर मला मारायचं ना म्हटलं, तुला माहिती आहे ना म्हटलं, तू एवढं काय हे मनाला लावून धरलं. तो नाही मम्मी जाऊ दे ना, नको ना काही विषय काढू, नको म्हणा मम्मी काही बोलू, असं खूप मम्मी विषय नाही घेत जास्त. त्याला जसं वागायचं तसं वागू दे. आणि हो तो पण चालला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच पुढच्या. तर तोही चालला आहे आणि त्याला मी बोलले, तो मला बोलला की मी मम्मी 5-6 तारखेला मी परत येतो, माझं काम आहे. आता त्याचं काय काम आहे मला सुद्धा माहिती नाही. त्याला म्हणते तू जाऊ नको, मी तुझं चॅनल ओपन केलं म्हटलं, आपण तुझ्यासाठी बिझनेसचं प्लॅन केला म्हटलं, आपण करू म्हटलं, आपण काहीतरी आपण माल घेऊ, आपण ऑनलाईन विकू म्हटलं, काहीतरी करू म्हटलं, मी तुला सपोर्ट करते. तो म्हटलं ठीक आहे मी आता जातो आणि मी परत येतो. आता तो काय करतो मला सुद्धा म्हणजे काही माहीत नाही त्याच्यावालं. तर बघूया तुम्हाला मी तर सांगलं सगळ्या गोष्टी. आणि ॲक्च्युली कालचा जो व्हिडिओ आहे ना तो अर्धवट झालेला आहे, कारण की काल ना संध्याकाळी माझ्या बहिणीने आम्हाला जेवायला बोलवलं होतं. मी तो व्हिडिओ बनवला सुद्धा, जाताना बनवला, तिथं जेवण करताना बनवलं. पण ॲक्च्युली रात्री काय झालं ना, मी म्हणलं मोबाईलमध्ये खूप व्हिडिओ झाले, फोनची गॅलरी स्टोरेज दाखवायला म्हणजे फुल झाल्यामुळं डिलीट करा. तर मग मी काय केलं, डिलीट केले. आणि त्याच्यामध्ये माझे ते अख्खे व्हिडिओ जे आहे दिवाळीची सुद्धा व्हिडिओ डिलीट झाले माझ्याकडनं. सगळे व्हिडिओ गेले माझ्याकडनं, जेवढे यूट्यूबला आले आहेत तेवढे आले आहेत, बाकी भरपूर व्हिडिओ होते ते अख्खे डिलीट झाले माझ्याकडनं काल रात्री. तर मग तेच म्हटलं कालचा डे 1 भरपूर छान होता. कालचा आम्ही गेलो जेवायला तिकडे वगैरे छान होता. मग मी येताना आईला साड्या घेतल्या 2, त्या साड्या पण तुम्हाला मी दाखवते. तर त्या दुकानामध्ये गेलो, साड्या घेतल्या, खूप छान व्हिडिओ होता. पण गेला डिलीट झाला माझ्याकडनं. मला सकाळी खूप पस्तावा झाला, एवढा छान व्हिडिओ मी बनवला आणि हे झाला. तर असं आता हे 3 जण गेले आहेत कपडे घ्यायला. आता बघूया काय काय घेऊन येतात काय नाही. आताच माझ्या मिस्टरांचा फोन आला होता, म्हटलं घेतले का कपडे, कारण ते पहिल्यांदा 3 जण गेले आहे आणि मी त्यांना मुद्दाम पाठवलेला आहे की त्यांचं एक त्यांचं बॉन्डिंग वगैरे नाही का, असं वाटतं की मला चांगलं व्हावा. किंवा मग त्यांनी म्हणजे विराजचं आहे बॉन्डिंग चांगलं. आणि तुम्ही मला सगळेजण असं म्हणतात, प्रत्येकाची कमेंट असते की तू तुझ्या मुलांना त्यांना पप्पा बोलायला लाव, काका का बोलतात. तर कसं असतं ना, काही गोष्टी शक्य नसतात, ते लहानपणापासूनच असतं ना. म्हणजे आता ती मोठी आलेली, ते तो शब्द चेंज नाही करू शकत. आणि साहिलचं कसं झालं ना, साहिलच्या नजरेसमोर काही गोष्टी झाल्यामुळे तो असा होऊन गेला. आणि दुसरी गोष्ट, साहिल असा का झाला, तो एकटा राहिला, हॉस्टेलला राहिला. तो लहानपणापासून तो हॉस्टेलला आहे साहिल. मग ते हॉस्टेलला राहिल्यामुळं म्हणजे असं झालं, मला असं वाटतं की त्याचं मन असं होऊन गेलेलं आहे. त्याला जास्त फॅमिलीमध्ये राहायला आवडत नाही.
असं सगळ्यांमध्ये जेवायला आवडत नाही, एकटा एकटा बसतो, असं त्याचं मन होऊन गेलं. तर त्या गोष्टी कवर व्हायला किती दिवस लागतील, काय होईल काय नाही मी सुद्धा सांगू शकत नाही. आणि मी माझे प्रयत्न भरपूर करते की त्याला त्याच्यातनं काढण्याचे भरपूर प्रयत्न करते. त्यासाठीच त्यांनी बोलावं म्हणून मी हे चॅनल ओपन केलं. तुम्हाला मी चॅनलची लिंक दिलेली आहे. काल मी लाईव्हला आले होते, लाईव्हला खाली मी कमेंटला पिन केली आहे साहिलच्या चॅनलची. तर त्याच्यावरच आम्ही जे पण आम्ही बिझनेस करणार आहे, लाईव्ह येणार आहे, त्याच्यावर येणार आम्ही. त्याचे 1000 सबस्क्रायबर झाले ना तर मग आम्हाला परमिशन भेटणार लाईव्ह यायची. तर पटापट सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आम्ही लाईव्ह येऊया. कारण की मी या चॅनलला मला टच नाही करायचं, हे म्हणजे ब्लॉगिंग वेगळं राहणार आहे आणि बिझनेसचं वेगळं राहणार आहे. ठीक आहे. तर असो. आणि माझं कसं आले का मग मी तुम्हाला दाखवते त्यांनी काय काय कपडे आणले आहे. आणि आता मी आईला साड्या घेतल्या ना, तर आईचं असं म्हणणं आहे की इथेच कुठेतरी ब्लाऊज शिवायला टाक. आणि आई पण चालली आहे माझी. तर आई आणि साहिल त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा 4-5 दिवसांनी येतो, दोघंही येतो. आता बघू काय होतं काय नाही. मला फसवतात का काय मलाच माहिती नाही का मला फसवून चालले आहे आणि येणार नाही, काहीच माहिती नाहीये मला. खरंच सांगते मी. जाऊ दे, त्यांचं मन नाही लागत आहे, त्यांना जायचंय, जाऊ दे, बघूया. एकदा का आपला बिझनेस सुरू झाला ना, तुम्ही सगळेजण यायला लागले, लावला, आम्ही साड्या आणल्या, सगळं असं सुरू झालं, त्यांना पण टाइमपास होईल, बरोबर का नाही. तर मग आता आईला मी ज्या साड्या घेतल्या ना, आईचं असं म्हणणं आहे की त्याचे ब्लाऊज शिवायला टाकायचे आहे. तर त्या मार्केट, आता मला पण इथं मार्केट माहिती नाहीये, तर मी ऑनलाईन टाकलं आहे टेलर नियर मी म्हणजे ते आजकाल काय गुगलवर काही टाका आपल्याला भेटतं. तर एक भेटलं आहे मला मार्केट, तिथं मी आईला घेऊन चालले आहे. तिचे पण ब्लाऊज शिवायचे आहे आणि मलाही ब्लाऊज शिवायचे आहेत 1-2. तर म्हटलं जाऊन येऊया. ठीक आहे. तर ठीक आहे, चला आता मी 8 मिनिटं बोलले आहे. ते आले का तुम्हाला ड्रेस पण दाखवते. हा, मी काय काय आणलं माझ्या मुलांनी. चला चलो बेटा, जाएंगे हम लोग. हाँ हाँ, लेकिन मैंने अपना मोबाइल ले लिया, सबके पास छोटा मोबाइल है, और लेकिन मेरे पास कवर का टीवी है. अच्छा, उसका कवर नहीं है. नहीं, सबका फोन का कवर है और मेरा कवर कहाँ चला गया. ओ, मैं ले लूंगी आपके लिए कवर. ठीक है. हाँ, पिंक वाला ले लेना, लबूबू वाला. लबूबू वाला, पिंक वाला. हाँ, और लबूबू डॉल. हाँ, हाँ. अच्छा ठीक है. थोड़ी अब ये फोन घर में रख दो बेटा, ये घर में रख दो. सबके पास छोटा मोबाइल है ना, इसलिए मुझे भी छोटा मोबाइल चाहिए. सगळे मोबाईल घेतात नाही बाहेर. ती मला पण घेऊन जायचा मोबाईल संग. तुम्ही सगळे मोबाईल घेतात, पर्स घेतात, हे बघा, मग तिला पण पाहिजे. रखो पर्स आपका. हाँ चलो, उसमें मोबाईल नहीं रहेगा बेटा, गिर जाएगा मोबाईल. जसं मी घेते ना तसंच घ्यायचं आहे तिला. बघा, देखो गिर जाएगा, है ना. दो, मैं अपने बैग में रखती हूँ. गिर जाएगा चलते चलते, फूट जाएगा मोबाईल बेटा. मी अपने बॅग में. बघा, ह्या साडीचं ब्लाऊज शिवायचं. ही साडी तुम्हाला मी दाखवली होती ना, मी घेतलेली. तुम्हाला ह्याची लिंक मी दिलेली आहे. आणि जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला पुन्हा याच्या व्हिडिओच्या खाली लिंक दिली. इतकी छान साडी आहे ना. तसं आता मी ह्याचा ब्लाऊज शिवते, मग नंतर तुम्हाला मी दाखवून सिंगल व्हिडिओमध्ये. असाच शिवणार आहे, हा जसा आहे ना तसंच शिवणार आहे. कुठे गेली आई? दाखव तुझ्या साड्या, नव्या साड्या कुठे. हे बघा, मी आईला साड्या घेतल्या, तुम्हाला दाखवते. हे बघा, ही एक घेतली आणि ही एक घेतली. बहिणीकडे गेलतो ना जेवायला, येताना घेतल्या, पण ती व्हिडिओ डिलीट झाली ना. दाखवते बघा. आईला अशा साध्या का घेतल्या ना, कारण ती जड साड्या नाही घालत. असं घालणं तरी होईल ना, मग म्हणून अशा साध्या घेतल्या मी साड्या. चला चला चल लाडू. चल, काय आहे लाडू की. आले वा आले वा आले वा आले वा. मग तर इथे आलो आम्ही ब्लाऊज शिवायला. पण ब्लाऊजची शिलाई नॉर्मल म्हणजे टक्सचे शिवले तर 600-650 आणि कटोरी शिवली तर 750. एवढी शिलाई तुमच्याकडे आहे का ब्लाऊजची सांगा. मग येताना मी पाणीपुरी खाल्ली. तर आता आलो आम्ही घरी. आता साहिल विराज आले आहे घरी, फोन आला होता त्यांचा. तर म्हणलं आलोच आम्ही, ब्लाऊज शिवायला आलो म्हटलं. तर आलो म्हटलं आम्ही घरी येतोय. तर पोहोचला आहे. कहाँ गए थे पापा को छोड़ के? पापा कितना ढूंढ रहे थे? बाहर चल गई थी अज्जी के लिए ड्रेस लाने. अरे अज्जी के लिए ड्रेस लाने गए थे. पापा कितना ढूंढ रहे थे, मेरी हीरोइन कहाँ गई कहाँ गई कहाँ गई. समझते नहीं क्या, हम दोनों अज्जी का ड्रेस लाने गए थे, तब इतना टाइम लग रहा था. तब हमने पानी पूरी खा लिया. पानी पूरी खा लिया. अरे टाइम लग रहा था तो. और एक पानी पूरी बचा था और बोला भारी खा लो एक पानी पूरी. श्री मैंने बोला नहीं, एक खरबल खा लेंगे. अच्छा. पापा कितना ढूंढे, पापा कितना रोए,
पापा ऑफिस जाते तो आप कितना रोते हैं, उसी तरह पापा भी रो रहे थे आपके लिए। टीवी बंद कर। तब आंसू कहाँ आ रहा है? हाँ आंसू कहाँ आ रहा था? बहुत आंसू आया, मुंह धोया मैंने पानी से, आप रोए? बहुत रोया मैं ऑफिस जाता तो लाडू रोती ना तब उससे। आपको नहीं था क्या आपके ऊपर? क्या? घर का ध्यान रखना चाहिए था आपको। क्या करना चाहिए था? अपना ध्यान रखना चाहिए था और घर का भी ध्यान रखना चाहिए था। हाँ हाँ मैं मिस किया ना बहुत। अब छोटे बच्चे थोड़ी ना हो। हाँ तो मैं रोऊंगा ना जैसे लाडू रोती मेरे ऑफिस जाने पे। अब छोटे बच्चे थोड़ी ना हो, मैं छोटी बच्ची हूँ। अरे यार मैं बहुत रोया क्या ऐसे गुल को देख रहे हैं आप? सब लोग रोया ना तुम। क्या बोल रही है साहिल विराज को, क्या बोल रही है? सब लोग रोए, तुम नहीं। गुल गुल के क्यों देख रहे हो जी? वो रोए क्यों ना, घुर घुर के क्यों देख रहे दोनों? सब रोए ना। लय भारी घातलं रे शर्ट. शर्ट तर लय भारी घातला. हे बघा नवीन नवीन कपडे. हे क्रॉक्स पण घेतले का? हा अरे नहीं तुमको हो रहा है, तू नाही घेतले का मग? परफेक्ट लग रहा है, समझे? मस्त आहे. स्टील वाला प्लेट दो। जॅकेट घेतलं. अजून काय घेतलं? नको. हो छान आहे रे टी शर्ट, मस्त आहे. हे तुझं आहे का साहिल? तू घेतली का? ही कोण घेतली? ही पण तू घेतली. टीवी लगा पप्पा. आणि विराजने काय काय घेतलं? पप्पा त्या टीवी पे टीवी में. हा सँडल घेतला का तू विराज? मी ही पॅन्ट घेतली, कोणती? ही पॅन्ट, हां शर्ट, हा शर्ट. हा एक शर्ट घेतला, 3 शर्ट घेतले का? 3 शर्ट, एक पॅन्ट. पॅन्ट टी शर्ट, मुझे टी शर्ट, टी शर्ट कोणता घेतला? अजून एक सैंडो घेतला, मी टी शर्ट नाही घेतला. ते टी शर्ट ये किसके, आपके हैं? हे काकाचे. काकाचे ते कोणाचे घेतले शर्ट? तीन शर्ट आपके. हे काकाचे आहे का? टी शर्ट ओ, आपने टी शर्ट लिए क्या? ये क्या वहाँ लिया क्या आपने? मेरा है. सबका साहिल खाओ, पॉपकॉर्न खाओ. बघा हा एक शर्ट. हा कलर हे लय मस्त आहे. हे कोणाची चॉईस आहे? हाताला कसं आहे? छान आहे हा. साहिलने हा घेतला शर्ट. अजून कोणता घेतला? मस्त जॅकेट आहे, छान वाटते, भारी आलं इथून. छान दिसतंय जॅकेट. बघा हा शर्ट आहे इथं. बघू. इससे एकदम ऑफिशियल होता ना शॉर्ट सुंदर वाटते हा शर्ट. जाने के लिए ना इसका ले दिया शॉर्ट सब साल भर का इसका किया था. घालणार ना, घेऊन दिले तर घाल. ना फंक्शन असतं आम्हाला घालतो. हा ट्रेडिशन डे. हाँ ये सब बचा के रखना. हां कसं आहे शर्ट? मस्त आहे. कोणती पॅन्ट आहे साहिल? हे ब्लू घेतली ते शर्ट घालायला. हे दोन्ही तू घेतल्या का? पहन के दिखाओ, उसकी ब्लैक वाली पे अच्छा लगेगा ये वाला. ये तुझे पण चांगली. तुझे साईजचे क्रॉक्स भेट. आपका भी अच्छा है. प्रथा लाडो इकडे डान्स करते आणि सर्वांना एंटरटेन करते. सर्वांना बोलते सर्वांनी टाळ्या वाजवा, मी छान डान्स करते. साहिल, विराज, तिचे पप्पा, आजी, आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तुम्ही पण एन्जॉय करा तिचा डान्स. आवाज करून ठीक आहे. सगळे कापड लावले. ओ माय गॉड.
आहे का व्हिडिओमध्ये? आहे ना? मला माहिती आहे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघतात. तर आता वाजले आहे रात्रीचे 12 वाजले आहे. लाडू अजून पण दोघांशी मस्ती करते, पलीकडच्या रूममध्ये आहे. आणि आता सर्वांचे जेवण झालं आहे. लाडूने खूप डान्स केला, सर्वांना एंटरटेन केला, तुम्ही पण बघितलं आहे. आणि आता उद्या ह्यांना सगळ्यांना जायचं आहे. ठीक आहे. तर आमचं काय चाललेलं आहे, आजचे दिवस राहा एक दिवस टाळतोय आम्ही. आता उद्या परत काय होतं काय नाही, पण उद्या फायनल त्यांच्या बॅगा पॅकिंग झालेल्या आहे. तर दाखवल मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर चला मग येऊ का मी? ठीक आहे, चला बाय.